राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची सुरुवात झाली। पाहूया त्या संदर्भातल्या काही बातम्या। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द इथं रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास अचानक बेमोसमी पावसानं गारपिटीसह हजेरी लावली। त्यामुळे एकच खळबळ उडाली। अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतीमालाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। आधीच शेतकरी खरीप हंगामात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता। त्यात रब्बी हंगामातून काही उत्पन्नाची आशा होती, मात्र रब्बीचं पीक हातातोंडाशी आलेलं असतानाच झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसानं अचानक जोरदार हजेरी लावली। सोयगावसह जरंडी, बहुलखेडा, निंबायती आणि फरदापूर या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाले। या अनपेक्षित हवामान बदलामुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे। शेतकरी चिंतेत आहेत। दरम्यान नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रशासन हालचाली करत आहे। शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी आता होते। आजरा आणि करवीर तालुक्यात आज गारांसह वादळी पाऊस झालाय। विजा पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलंय। कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर परिसरात गारपिटीसह पाऊस झालाय। सिन्नरच्या माळेगाव MIDC परिसरात गारपीट झाले। शेतकऱ्याच्या काढणीस आलेल्या गहूसह इतर पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। बारामती शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसानं समाधानकारक हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। तसंच या पावसाचा शेती पिकांनाही काही प्रमाणात फायदा होतोय, तर काही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सांगोला तालुक्यातील जुनोनी भागात पावसासह गारपीट झाले। सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीत सुमारे 1.5 तासाहून अधिक काळ गारपिटीचा पाऊस झालाय। या गारपिटीमुळे डाळिंब पिकाचं मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापूर इथं चव्हाण वस्ती आणि जमखडीकर वस्ती इथं सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाले। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा आणि इतर फळपिकांचं नुकसान झालंय। जतच्या डफाळपूर परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली। काही ठिकाणी गारा देखील पडल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची भीती वाढली। या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।